नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत BLO ड्यूटी संदर्भातील अत्यंत महत्त्वाचा जजमेंट. बघा, सेंट मेरीचं जजमेंट आपण बघणार आहोत. पिटिशनर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. तर हे अपील होतं, सुप्रीम कोर्टामध्ये गेलं होतं, जे अपील फेटाळलेलं आहे. सेंट मेरीज स्कूल अँड अदर्स. डेट ऑफ जजमेंट कधीची आहे? 6 डिसेंबर 2007ची आहे. बेंच SB सिन्हा अँड हरजीत सिंग बेदी. तर हे जजमेंट आपण बघणार आहोत. तर हे बाकीचे इन्फॉर्मेशन दिले आहे, टोटल 13 पेजेस काहीतरी आहेत. तर आपण डायरेक्ट या जजमेंटमधलं ऑर्डर काय ते आपण बघणार आहोत. तर याच्यामध्ये पॅरा 27 बघाल तुम्ही या जजमेंटमधला, जो आपल्या शिक्षकांच्या BLO संदर्भात आहे. शिक्षकांची जी इलेक्शन ड्यूटी आहे त्याच्या संदर्भात आहे. बघा, 27 पॅरामध्ये दिलं आहे, द प्रोव्हिजन्स ऑफ द 1950 अँड 1951 ॲक्ट्स, म्हणजे जे पीपल रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्ट आहे. ऑल्दो देअर वेअर इनेक्टेड इन टर्म्स ऑफ आर्टिकल 324 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, द सेम मस्ट बी गिवन रिस्ट्रिक्टेड मीनिंग. Holding of an election is no doubt of paramount importance, but for the said purpose, the education of the children cannot be neglected. Therefore, it is necessary to maintain the balance between this two. म्हणजे जरी पीपल रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्ट असेल किंवा आर्टिकल 324च्या अंतर्गत हे जे ॲक्ट बनवले असतील, पीपल रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्ट, ज्याच्या अंतर्गत आपल्या शिक्षकांना एक कारवाईची भीती दाखवल्या जाते, तर हे जे आर्टिकल्स आहेत किंवा हे जे पीपल रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्ट जो आहे त्याच्यामध्ये आणि RT ॲक्टमध्ये, म्हणजे जे मुलांचं जे शिक्षण आहे, एज्युकेशन ऑफ द चिल्ड्रन, म्हणजे याच्यामध्ये कुठंतरी बॅलन्स ठेवण्याची गरज आहे, असं या जजमेंटमध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्याला इलेक्शन ड्यूटी तर करायचीच आहे, पण त्यासोबत जे मुलांचं जे फंडामेंटल राईट आहे, राईट टू एज्युकेशन, त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये कुठंतरी बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे, असं या जजमेंटमध्ये म्हटलेलं आहे. पॅरा 28 बघूया. विथ ॲन ॲडव्हेंट ऑफ टेक्नॉलॉजी, requisitioning of a large number of people for carrying out the election may not be necessary. We may notice that the election commission has different roles to play. Preparation of an electoral rolls, revision of electoral rolls when objections are filed, hearing the parties and determining the objections, enumeration of the voter list and to hold election as and when due. म्हणजे इलेक्शन कमिशनला वेगवेगळे कामं करावं लागतं, त्याच्या संदर्भात दिलेलं आहे इथं. द इलेक्शन कमिशन अँड इट्स ऑफिसर्स इन आवर ओपिनियन can formulate an effective scheme to see that the services of a large number of teachers are not required. म्हणजे इलेक्शन कमिशन आणि ते ऑफिसर आहेत, तर ते मोठ्या प्रमाणात शिक्षकांची ड्यूटी लावू शकत नाहीत. द स्टेट ॲडमिटेडली इज नॉट इन अ पोझिशन टू परफॉर्म इट्स सॉवरेन फंक्शन ऑफ imparting education. Such functions necessarily are required to be performed by the private actors. Those students who are in a position to get admission in the public schools presumably would also be in a position to appoint tutors, whereas those students who are admitted to the government schools ordinarily would be from the middle or lower middle class or poor families. म्हणजे जे गव्हर्मेंट शाळेमध्ये जे मुलं असतात ते ट्युशन पण लावू शकत नाही, प्रायव्हेटचे स्टुडंट वगैरे लावू शकतात. द स्टेट ऑफ प्रायमरी एज्युकेशन इन इंडिया इज डिप्लोरेबल कंडिशन. म्हणजे आधीच प्रायमरी एज्युकेशन आपल्या भारतातली कशी आहे, एकदम खराब स्थितीमध्ये आहे. देअर ॲडमिटेडली इज अन हेवी ड्रॉपआउट्स फ्रॉम द स्कूल्स, पर्टिक्युलर फ्रॉम अमंग्स द गर्ल्स स्कूल्स. म्हणजे जे गर्ल्स स्कूल आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रॉपआउट आहे, मुलांची गळती आहे, ते इथे सांगितलेलं आहे. द क्वेश्चन इफ द राईट टू एक्झरसाइज फ्रँचाईज वेअर अपॉन द एम्फॅसिस इज लेड डाऊन बाय मिस्टर वेणुगोपाल इज अन इम्पॉर्टंट वन. राईट टू एज्युकेशन ऑल्सो नो लेस इम्पॉर्टंट बिईंग अ फंडामेंटल राईट. म्हणजे इलेक्शन ड्युटी संदर्भात तर सांगितलेलं आहे, पण राईट टू एज्युकेशन जे आहे ते एक फंडामेंटल राईट आहे मुलांचं. आणि आता वेगवेगळ्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने, जसं TET संदर्भातील जे जजमेंट आहे त्याच्यामध्ये पण सांगितलेलं आहे की राईट टू एज्युकेशन इज नॉट अ मीन ओनली राईट टू एज्युकेशन. राईट टू एज्युकेशन मीन्स क्वालिटी एज्युकेशन. म्हणजे फक्त राईट टू एज्युकेशन म्हणजे फक्त शिक्षण दिलं तर चालणार नाही, तर शिक्षणासोबतच एक क्वालिटी एज्युकेशन मुलांना मिळणं गरजेचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये क्वालिटी पण महत्त्वाची आहे. तर याच्यामध्ये कोर्टामध्ये हे पण अधोरेखित केलेलं आहे या जजमेंटमध्ये. आता 29 पॅरा बघूया.
The Human Rights Conventions have imposed a duty on the contracting state to set up the institutions of higher education, which would lead to the conclusion that the citizen thereof should be afforded an effective right of access to them. In a democratic society, a right to education is indispensable in the interpretation of the right to development as a human right. बघा, राईट टू एज्युकेशन पण म्हटलेलं आहे याच्यामध्ये, राईट टू एज्युकेशनचं इम्पॉर्टन्स याच्यामध्ये म्हटलेलं आहे. ओके. सी लेलियास सहीन वर्सेस टर्की डिसाइडेड बाय द युरोपियन कोर्ट ऑफ ह्युमन राईट्स ऑफ 10 नोव्हेंबर 2000. दस राईट टू डेव्हलपमेंट इज ऑल्सो कन्सिडर्ड टू बी अ बेसिक ह्युमन राईट. म्हणजे राईट टू डेव्हलपमेंट जो आहे हा पण बेसिक ह्युमन राईट आहे असं कोर्टाने म्हटलेलं आहे. आता 30th पॅरा बघा. इट इज प्रोबेबली विथ दॅट एंड इन व्ह्यू द काउन्सिल अपिअरिंग फॉर द इलेक्शन कमिशन हॅड also joined the other council appearing for the respondents to suggest the court that the service of the teachers may not be requisitioned on the days on which the schools are open. Submission of Mr. Venugopal that such a contingency had not been made by the learned council appearing on behalf of the election commission cannot be accepted. We have however considered the matter at some details as the question in regard to the application of the constitutional right and in particular fundamental right cannot be thwarted only by the reason of a concession made by a council. We would however notice that 32 para baga. We would however notice that the election commission before us also categorically stated that as far as possible teachers would be put on electoral roll, revision works on holidays, non-teaching days and non-teaching hours, whereas non-teaching staff be put on duty anytime. म्हणजे जे टीचर्स आहेत त्यांना फक्त हॉलिडेजला आणि नॉन टीचिंग आवरला ड्युटी लावू शकतात आणि जे नॉन टीचिंग स्टाफ असेल त्यांना कोणत्या पण दिवशी ड्युटी लावता येते. वी देअरफॉर डायरेक्ट दॅट ऑल टीचिंग स्टाफ शॅल बी पुट ऑन ड्युटीज ऑफ रोल रिव्हिजन्स अँड इलेक्शन वर्क्स ऑन हॉलिडेज अँड नॉन टीचिंग डेज. मग कोर्टाने डायरेक्शन काय दिलं याच्यामध्ये की जे टीचर्स आहेत त्यांना फक्त हॉलिडेच्या दिवशी आणि नॉन टीचिंग डेच्या दिवशी त्या दिवशीच त्यांना फक्त ड्युटी लावता येते. टीचर्स शुड नॉट ऑर्डिनरली बी पुट ऑन ड्युटी ऑन टीचिंग डेज अँड विथिंग टीचिंग आवर्स. म्हणजे टीचर्सची ऑर्डिनरली ड्युटी कधी लावता येत नाही, जेव्हा टीचिंग डेज असतील किंवा विथिंग टीचिंग आवर्स असतील तेव्हा टीचर्सची ड्युटी लावता येत नाही. नॉन टीचिंग स्टाफ हावेवर मे बी पुट ऑन सच ड्युटीज ऑन एनी डे ऑर एनी टाईम इफ परमिसिबल इन द लॉ. म्हणजे नॉन टीचिंग जे स्टाफ आहेत म्हणजे शिक्षकांव्यतिरिक्त जे बाकीचे स्टाफ आहे त्यांचा कधी पण ड्युटी लावता येते जर लॉमध्ये परमिसिबल असेल तर. सब्जेक्ट टू द अफॉरमेंट मॉडिफिकेशन दिस अपील इज डिसमस. हावेवर इन द फॅक्ट्स अँड सर्कमस्टन्सेस ऑफ दिस केस दे शॅल बी नो ऑर्डर ॲज टू द कॉस्ट. बघा हा जजमेंट आहे. तर याच्यामध्ये जो 32 पॅरा आहेत, पॅराग्राफ जो 32 आहे त्याच्यामध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे की टीचरची जी ड्युटी आहे ते कधी लावता येते. ऑर्डर बघा. वी देअरफॉर डायरेक्ट दॅट याच्यामध्ये बघा स्पष्ट म्हटलेलं आहे. बघा याच्यामध्ये म्हटलं दॅट ऑल टीचिंग स्टाफ शॅल बी पुट ऑन द ड्युटीज ऑफ रोल डिव्हिजन इलेक्शन वर्क्स ऑन हॉलिडेज अँड नॉन टीचिंग डेज. म्हणजे जेव्हा सुट्टी असेल तेव्हाच लावता येते. देअरफॉर शुड नॉट ऑर्डिनरली बी पुट ऑन ड्युटी ऑन टीचिंग डेज. स्पष्टपणे म्हटलेलं आहे याच्यामध्ये की हॉलिडेज आणि नॉन टीचिंग डेजला टीचर्सची ड्युटी आहे. टीचर शुड नॉट ऑर्डिनरली पुट ऑन ड्युटी ऑन टीचिंग डेज अँड विथिंग टीचिंग आवर्स. म्हणजे ज्या दिवशी शिक्षक ड्युटीवर असतील किंवा ज्या दिवशी जे सुट्टीच्या दिवशीच फक्त या जजमेंटनुसार असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की शिक्षकांची जी BLO ड्युटी असेल किंवा BLO जी ड्युटी असेल ती फक्त नॉन टीचिंग डेलाच लावता येते. म्हणजे ज्या दिवशी हॉलिडे असेल किंवा नॉन टीचिंग डेजला असेल त्या दिवशी लावता येते. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर पूर्णपणे BLOचे जर ऑर्डर काढत असतील किंवा कार्यमुक्त करत असतील शाळेतून तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. कारण मुलांचं या जजमेंटमध्येच म्हटलेलं आहे की राईट टू एज्युकेशन हा एक फंडामेंटल राईट आहे आणि मुलांना तुम्ही वाऱ्यावर सोडून 100% तुम्ही शिक्षकांची जे पूर्णपणे कार्यमुक्त करून त्या शिक्षकांची ड्युटी लावता येणार नाही या जजमेंटनुसार, सेंट मेरीच्या जजमेंटनुसार. आणि त्यासोबतच जर एखाद्या विद्यार्थ्याचं जर त्याचा हक्काचं उल्लंघन होत असेल तर आपल्याला बाल हक्क आयोग आहे, त्याचे बाल हक्क
आयोगाकडे आपल्याला दाद मागता येऊ शकते. तर महाराष्ट्र राज्यामध्ये 2005चा एक कायदा आहे बालकांच्या हक्कासंदर्भात, त्यानुसार आपल्याला बालहक्क आयोगाकडे पण तक्रार दाखल करता येऊ शकते. धन्यवाद.